नमस्ते, मी शिल्पा आकार रंगोली मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजपासून सुरू होत आहे तुळशी विवाह म्हणजेच तुळशीचं लग्न. पूर्वी ना म्हणजे खूप सुंदर असा दिवस असायचा हा. अगदी संध्याकाळच्या वेळेला तुळशींना पाणी घालून धुवून पुसून अगदी व्यवस्थित सजवलं जायचं. त्याभोवती रांगोळी काढल्या जायच्या आणि लग्न समारंभ जसा होतो तसा लग्न समारंभ पार पडला जायचा. त्यासाठीच आज आपण बनवतोय खास रेडी रांगोळी. मला अजूनसुद्धा आठवत आहे की तुळशीच्या लग्नाला जी पण रांगोळी लहानपणी काढली ना ती सगळी एका मिनिटात लग्नाच्या सोहळ्यामध्ये उद्ध्वस्त होऊन जायची. कारण लग्नाच्या म्हणजेच तुळशी विवाहाच्या आजूबाजूस उभे राहणारे लोक आणि आमच्या मित्रमैत्रिणी या सगळ्या मुद्दामून त्या रांगोळीवर उभं राहायच्या. त्यांना असं वाटायचं की ते लग्नातलेच पाहुणे आहेत आणि तुळशीच्या अवतीभोवती आणि अगदी मामा बनून राहिलेला किंवा अगदी कोणी अक्षदा वाटणारा बनणारा हे सगळेच जण मुद्दामून त्या रांगोळीशी खेळ खेळायचे. पण मला तो आजही दिवस आठवतो आणि आजही असे समारंभ आठवले ना की खूपच हसायला येतं. कारण कोणत्याही समारंभाची सुरुवात आपल्याकडे रांगोळी आणि सजावटीने होत असते, बरोबर की नाही? आणि ती सजावट आपण अजून कोणत्या चांगल्या पद्धतीने करू शकतो हेच आपण नवनवीन आयडियासह आपल्या व्हिडिओतून आणण्याचा प्रयत्न करत असतो. इथे पहा, A3 डिझाईन घेतली आहे मी. एक छान अशी डॉटेड रांगोळी आहे आणि त्याच्यातले जे डॉट्स होते ते आणि त्यातली सगळी डिझाईन मी ट्रेस करून घेतली. A3 OHP शीट घेतला आहे. अरे A3 नाही आहे, A4 OHP शीट आहे आणि 175 मायक्रॉनची आहे. A4 OHP शीटवर मी ती डिझाईन ब्लॅक मार्करने ट्रेस करून घेतली. अगदी आपले नेहमीचे स्टेप आपल्याला फॉलो करायचे. मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि मिश्रण लावून घेतल्यानंतर आपल्याला रांगोळी टाकायची आहे. रांगोळी टाकल्यानंतर हलकासा दाब द्यायचा आहे. आपली OHP शीट झटकायची आणि हे पहा, आपल्याला जशी पाहिजे तशी रांगोळी चिटकलेली आहे. मी इथे 2 कलर कॉम्बिनेशन वापरले आहेत, रेड अँड ऑरेंज. आणि मधल्या फुलाला मी बरोबर अपोजिट असं कॉम्बिनेशन वापरणार आहे, ऑरेंज अँड रेड. मैत्रिणींनो, कधी कधी ना आपल्याला रंगसंगती किंवा आपल्याला सुचणाऱ्या बऱ्याच अशा क्रिएटिव्हिटी आणि बऱ्याच असे आयडियाज असतात ना, ते मनातच राहून जातात. आपण ते कधी आपल्या कल्पनेत आणि आपल्या रिअलमध्ये ते उतरवतच नाही. पण मला नाही असं वाटत. मला कधीतरी म्हणजे जेव्हा जेव्हा अशा नवीन नवीन क्रिएटिव्ह आयडिया सुचत असतात तेव्हा मला पहिलं वाटतं की आपण आपल्या रांगोळीमध्ये अजून काय वेगवेगळे प्रकार आणि प्रयोग आणू शकतो. बस काहीसा असाच वेगवेगळा प्रकार आणि प्रयोग मी आज घेऊन आली आहे. इथे मी 2 कलर कॉम्बिनेशन्स घेतले, जसं ऑरेंज अँड रेड अँड ऑरेंज. हे 2 कलर एकमेकांमध्ये इतके छान आणि व्यवस्थित मर्ज होतात की त्या 2 कलरमधले शेड आणि त्या कलरचे जे छटा आहेत त्या व्यवस्थितरित्या एक दुसऱ्यामध्ये शाईन करायला लागतात. त्याबरोबरच ऑरेंजबरोबर नेहमी हा स्काय ब्लू किंवा मोरपंखी असे कलर जातातच, किंवा येल्लो, गोल्डन येल्लोसुद्धा ऑरेंज आणि रेडबरोबर नक्कीच जातो. रंगसंगती डिसाईड करताना आपण नेहमीच आपली फ्लोरिंग, आपण ही रांगोळी कुठे काढणार आहोत ह्याचा सुद्धा विचार करायला हवा. जर आपली फ्लोरिंग अगदीच ब्राऊन असेल तर अगदी लाईट छटा असलेले रांगोळी आपण वापरल्या किंवा बनवल्या पाहिजेत. आपली फ्लोरिंग अगदी व्हाईट असेल तर कलरफुल, अगदी रंगीबिरंगी किंवा अगदी डार्क छटा असलेल्या, डार्क शेड असलेले रांगोळी तुम्ही बनवले पाहिजेत. मैत्रिणींनो, मेथड सेम आहे, प्रकार सेम आहे, पण काही गोष्टी ज्या ह्यातून दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे ते थोडंसं वेगळं आहे. तुळशी विवाहाच्या निमित्ताने अंगणात किंवा दारात, पूजेच्या ठिकाणी, लग्न समारंभाच्या ठिकाणी आपल्याला नेहमीच रांगोळी लागते, जे आपण शुभतेचं प्रतीक मानतो. आणि रांगोळीत रंग तर फारच इम्पॉर्टंट असतात. त्याचबरोबर इम्पॉर्टंट असते ती म्हणजे पारंपरिक डिझाईन्स. आणि प्रत्येक रंगाचा आपण कसा समतोल करतो, अगदी त्यातल्या त्यात बॉर्डर, त्यातल्या त्यात त्याच्या छटा
तुळशी वृंदाच्या भोवती अगदी फुलं, मंगलचिन्हे असे बरेच काही आपण त्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करतो. बघा पूर्वी ना रांगोळी जशी सुचत जायची तशी आपल्या मैत्रिणी काढत जायच्या, पण आजकाल अगदी शिस्तबद्ध, अगदी रंगसंगती मॅनेज करून बनवली जाणारी ही आपली रेडी रांगोळी हा एक उत्तम पर्याय आहे. हा एक उत्तम पर्याय कोणासाठी आहे? ज्यांच्या घरी रांगोळी 1 मिनिटाच्या वरती टिकत नाही, ज्यांच्याकडे खूप लहान लहान मुलं आहेत, ज्यांच्याकडे रांगोळी खाली बसून काढण्यासाठी तासनतास बसण्यासाठी वेळ नाही आहे, बॉडी साथ देत नाही आहे, आणि प्लस इच्छा तर खूप आहे सजवण्याची, रांगोळी बनवण्याची, पण ती तेवढी बनवता येत नाही आहे, तर तुम्ही नक्कीच असे रांगोळी पॅचेस बनवून ठेवू शकता आणि ते तुमच्या तुळशी विवाह समारंभासाठी नक्कीच वापरू शकता. इथे पहा, 1 लेअर रांगोळीचा मारून घेतल्यानंतर त्याला मी 15 ते 20 मिनटं सुकायला वेळ दिला होता. त्यानंतर आपण हा दुसरा लेअरसुद्धा मारून घेणार आहोत. दुसरा लेअर मारताना सुद्धा मैत्रिणींनो, ग्लू म्हणजेच मिश्रणचे जे थर तुम्ही लावणार आहात ते व्यवस्थित अगदी पातळ आणि खूपच जाडसर असं थर त्यावर मारू नका, जेणेकरून तुमची रांगोळी खूप पॅची अशी बनणार नाही आणि तशीच्या तशी त्या OHP शीटवरून निघून येणार नाही. कधी कधी काय होतं माहिती आहे का, छोट्या छोट्या गोष्टींना तुमच्या राहून जातात काळजी घ्यायच्या. OHP शीटवर खूप डस्ट असलेली OHP शीट वापरू नका. खूप त्यावर ऑइल किंवा मॉइश्च असलेलं OHP शीट वापरू नका. OHP शीट वापरताना ती क्लीन नीट असली पाहिजे. आणि हो, जेव्हा पण तुम्ही ग्लू वापराल ते ग्लूसुद्धा फ्रेश बनवलेलं असलं पाहिजे. कधी कधी काय होतं, तुम्ही खूप जुनं पुराणं ग्लू वापरणार तर त्याचं मिश्रणाचे कन्सिस्टन्सी असेल ती कमी जास्त असू शकते. आणि हो, रांगोळी करताना एक रंग दुसऱ्या रंगामध्ये म्हणजे अगदीच येल्लो रंगावर आपला ऑरेंज रंगाची शेड जाणार नाही, रेड रंगाची शेड जाणार नाही, याची काळजी तर तुम्ही घेतलीच पाहिजे. बघा ना, कलर टाकल्यानंतर पेपरने झटकताना सुद्धा खूप काळजी घ्यायची. अगदी घसा झटकायची नाही किंवा अगदी घसा त्यावर दाब द्यायचा नाही, घासून काढायची नाही आहे रांगोळी. आपल्याला हलकासा दाब द्यायचा आहे आणि हलक्या पद्धतीने आपल्याला आपल्या OHP शीटवरून एक्सेस रांगोळी टॅप करून बाहेर काढायची आहे, म्हणजे न चिटकलेली रांगोळी ऑटोमॅटिक बाहेर येईल. अगदी ग्रीनचा जेव्हा मी रांगोळी केली ना तेव्हासुद्धा मी सेम टू सेम फॉलो केलं. प्रत्येक लाईनवर मी ग्लू फिरवला आहे आणि त्यावरच लाईट ग्रीन चिटकवून घेतलं आहे. डिझाईन तर मला फारच आवडली होती, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या पूर्ण रांगोळीमध्ये नेहमी आपण पांढऱ्या रंगाने बॉर्डर करतो, पण ह्या वेळेला काही वेगळं केलं तर. पण मग ते वेगळं काय असलं पाहिजे? प्रथम तर मी कलरचे बॉर्डर करणार होते, जसं येल्लो बॉर्डर, डार्क येल्लोचे बॉर्डर, ऑरेंज रेडला रेडचं बॉर्डर. पण नंतर माझ्या लक्षात आलं, अरे तुळशी विवाह आहे, अगदी ही आपण बोलतो ना छोटी दिवाळी किंवा अशी देव दिवाळी ज्याला म्हणतो, त्या दिवाळीसाठी अगदी चमचमणारी रांगोळी आपल्या दारात असली पाहिजे. त्यामुळे मी इथे बॉर्डरसाठी खास करून वापरत आहे गोल्ड पर्ल कलर्स. गोल्ड मेटॅलिक कलर्स असे बरेच स्पार्कलिंग कलर्स मार्केटमध्ये मिळतात. त्याचा वापरसुद्धा तुम्ही बॉर्डर आखण्यासाठी करू शकता. जसा इथे मी पर्ल गोल्ड मेटॅलिक कलर वापरत आहे. ॲक्च्युली कलर मला दाखवायचाच होता व्हिडिओमध्ये, पण करण्यामध्ये इतकं मग्न होतं की ते विसरलंच की त्याची बॉटलसुद्धा आपल्याला आपल्या मैत्रिणींना दाखवायला हवी. पण फार इझी आहे नाव, पर्ल मेटॅलिक, गोल्डन पर्ल मेटॅलिक. फार इझिली हे मार्केटमध्ये मिळतं, त्याच्याने सुद्धा तुम्ही बॉर्डर करू शकता. जर तुम्हाला पर्ल मेटॅलिक गोल्डने जर बॉर्डर करायची नसेल तर तुम्ही इथे 3D आउटलायनरचा सुद्धा वापर करू शकता. पण माहिती आहे तुम्हाला मैत्रिणींनो, 3D आउटलायनरचा वापर मी का नाही केला आहे? 3D आउटलायनर अगदी मारल्यानंतर श्रिंक होऊन जातं, म्हणजे जेवढी थिक लाईन आपण 3D आउटलायनरची मारणार अगदी 1 तासात सुकल्यानंतर त्याची लाईन एकदम पातळ होऊन जाते. म्हणूनच आउटलाईन म्हणून 3D आउटलायनरचा वापर आपल्याला करता येणार नाही, खूपच थिन अशा लाईनी असेल. पहा, इथे आपली रांगोळी बनून रेडी आहे.
लाईन टू लाईन कट करून घेऊया आणि पहा ना, ग्लिटर अँड स्पार्कलिंग अगदी चमचमणारी अशी तुळशी विवाह रेडी रांगोळी आपली बनून रेडी आहे. पहिला लेअर तर मारलाच होता आपण. रांगोळीचे आपण 2 लेअर मारले आहेत सगळीकडे आणि त्यानंतर दुसरा लेअरसुद्धा 15 ते 20 मिनटं आपल्याला सुकवून द्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला आउटलाईनचं काम सुरू करायचं आहे मैत्रिणींनो. कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. आणि हो, बनवताय ना रांगोळी की अजूनसुद्धा सुरुवात केली नाही आहे आणि सुरुवात केली नसेल तर सुरुवात करा. काही डाऊट्स असल्यास कमेंट बॉक्समधून नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. धन्यवाद.